महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची माहिती। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ हे आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। अधिवेशन संपताच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची अजितदादांनी घेतली भेट। मास्टरमाइंड कोणीही असो सोडणार नाही अजित पवारांचं आश्वासन, तर अजितदादांसमोर सरपंचांच्या मुलीला अश्रू अनावर। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा। अजितदादांच्या भेटीनंतर गावकरी आक्रमक। शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा। सरकारने या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मस्साजोगमध्ये शरद पवार आक्रमक। वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड। खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप। मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली भेट। दोषींवरती कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन। राज्यात पीक विमा योजनेमध्ये घोटाळ्याचा आरोप, परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता दसांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा। राज्यातल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार, सुरेश दसांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे कारणीभूत, त्यांना काँग्रेससोबत जायचं होतं, दीपक केसरकरांचा गंभीर आरोप। अलिशान कारपेक्षा महागडा घोडा, सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये 19 कोटींच्या बिग जास्परची जोरदार चर्चा।